नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या बेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते। ऑथेंटिक पद्धतीच्या हँडलूमच्या साड्या खरेदी करायचं असेल तर आज मी कुठे नाही तर संगमनेर मध्ये आलेली आहे मंडळी। येस, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। आपल्या ब्लॉग्सला इतका छान रिस्पॉन्स येतोय महाराष्ट्रातून की आपल्याला वेगवेगळ्या शहरातून आता फोन यायला लागलेत की आमच्या पण स्टोरला या, आमच्या स्टोरला कव्हर करा आणि व्हरायटी छान छान दाखवा प्रेक्षकांना आणि आम्हाला सुद्धा तुमच्या चॅनलवर झळकण्याची संधी मिळावी अशी त्यांची इच्छा आहे, म्हणून मी ती इच्छा पूर्ण करते। सोबत तुम्हाला अगदी ऑथेंटिक पद्धतीच्या हँडलूमच्या साड्या मी दाखवणार आहे। 80% हा जो स्टॉक आहे त्यांचा तो हँडलूम मार्कच्या साड्यांसोबत अवेलेबल आहे। 700 रुपयांपासून ते लिटरली 10,000 रुपये एवढ्या प्राइस रेंजच्या साड्या आज मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। ही खरेदी आपण कुठे करतोय ते सांगते। मी आज आलेली आहे इंडियन वीव्स या ब्रँडला भेट द्यायला। सोनल वाकचावरे असं त्या ताईंचं नाव आहे, त्या या ब्रँडला चालवतायत। संगमनेर मध्ये सध्या मी आहे, संगमनेर महाराष्ट्रामध्ये। कुठे यायचं खरेदीला एक्झॅक्ट लँडमार्क सांगते। आता मी आहे मेहरमळा या एरियाला, मेहरमळा असं म्हणतात। दुसरा महत्त्वाचा लँडमार्क सांगायचा झाला तर इथे युनिकॉर्न प्लाझा नावाची तिथे मागे जी बिल्डिंग तुम्ही पाहताय जी व्हाईट आणि येलो कलर मध्ये आहे ती, तर युनिकॉर्न प्लाझाच्या अगदी थोडंसं पुढे आलात तर तुम्हाला शिंदे पाटील नावाची बिल्डिंग दिसेल। या बिल्डिंगच्याच ग्राउंड फ्लोअरला आहे इंडियन वीव्स नावाचा हा स्टोर। ही जी बिल्डिंग आहे शिंदे पाटील, ही बिल्डिंग तुम्हाला संगमनेर बस स्टॉप पासून लिटरली 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे। त्यामुळे तुम्ही इथे इझिली खरेदीला येऊ शकता। आता तुम्ही म्हणाल की संगमनेरला येणं शक्य नसेल तर नेमकं काय करायचं? इथून शिर्डी इज जस्ट अराउंड 35 to 40 मिनिट्सच्या डिस्टन्सवर। तुम्ही जर कधी हा रोड क्रॉस करत असाल किंवा हा हायवेला क्रॉस करत असाल तर खरेदीला येऊ शकता, किंवा तुम्ही त्यांना ऑनलाईन संपर्क साधू शकता। ते ऑनलाईन सुद्धा त्यांचे प्रोडक्ट्स ऑल ओव्हर इंडिया आणि परदेशात सुद्धा पाठवतात। चला जास्त वेळ वाया न घालवता त्यांच्याकडचं हातमागाच्या साड्यांचं कलेक्शन पाहूयात। लेट्स गो। मंडळी, इंडियन वीव्स मध्ये आलेलो आहोत आणि या ब्रँडला चालवतायत सोनल वाकचावरे। नमस्कार, खूप खूप स्वागत आहे। तर ऑल द वे संगमनेरला आपण आलेलो आहोत आणि सोनल ताईंनी आपल्याला इन्व्हाइट केलेला आहे त्यांचा स्टुडिओ कव्हर करण्यासाठी। तुमच्याकडे हँडलूमच्या साड्या आहेत, 80% तरी त्याचा स्टॉक तुम्ही ठेवता, राईट? सो आपल्याकडे आता उन्हाळा आहे म्हटल्यानंतर महाराष्ट्रात काय भारतात 12ही महिने उन्हाळे असल्यासारखंच असतं। त्यामुळे असल्या हँडलूमच्या साड्या किंवा तर कॉटनच्या साड्या प्रत्येकीकडे असायला हव्यात असं प्रत्येकीला वाटतं। सो आपल्याकडे वाजवी दरात ते अवेलेबल आहे असं मी ऐकलं होतं। सो काय काय व्हरायटी मिळते आपल्याकडे? सगळ्यात आधी तुझं पण खूप स्वागत। संगमनेर मध्ये तू आलीस, खूप दिवसापासून कव्हर करायचं होतं आणि आज फायनली तो योग आलेला आहे, राईट? माझ्याकडे ज्या आहेत त्या 700 पासून 10,000 पर्यंत असं हँडलूम मध्ये सगळी व्हरायटी आहे। वाव। हँडलूम, हँडवूवन, हँडवर्क असे कस्टमाइज साड्यांचे असंख्य प्रकार आहेत आणि सगळे नॅचरल फॅब्रिक्स मध्ये, जे प्युअर कॉटन, प्युअर लिनन, प्युअर टिश्यू अशा फॅब्रिक मध्ये येतील। क्या बात आहे! म्हणजे संगमनेर ठिकाणी पण एवढा कमाल प्रोडक्शन असू शकतं आणि एवढं कमाल म्हणतो ना सगळं स्टॉक ठेवलं जाऊ शकतं, हे मला पहिल्यांदा कळालं, टू बी व्हेरी ऑनेस्ट। सो पाहूयात, आपण सुरुवात करूयात। कोणती साडी सगळ्यात आधी बघतोय आपण मल कॉटन पासून सुरुवात करूया। ओके। कारण उन्हाळा खूप असल्यामुळे सध्या मल कॉटनचं खूप ब्रिदेबल आणि कम्फर्टेबल फॅब्रिक असतं, राईट, आणि खूप डिमांडिंग आहे। खूप डिमांडिंग आहे। हँड पेंटेड मल कॉटन आहे। वाव। कलर पण खूप आय सुदिंग आहेत याचे, मस्त। याच्यामध्ये भरपूर कलर व्हरायटी मिळेल। आणि ह्याची स्टार्टिंग ही 1670 1670 रुपये ह्याची 1670। आणि ह्याच्यातले रंग इथे आहेत का? असे रंग इथे आहेत। वा, आणि प्रत्येकावरती फुलाची वगैरे डिझाईन मात्र वेगळी असेल, वेगवेगळी डिझाईन आहे याच्यामध्ये। काही 1200चे पण आहेत आणि काही 1700चे पण आहेत, असे वेगवेगळे आहेत। मस्त। जस्ट किती सुंदर कलर आहे हा। सो काही फंक्शन वगैरे असेल तेव्हा सुद्धा नेसून जाण्यासाठी मस्त ऑप्शन आहे। या वॉशेबल आहेत, वॉशेबल, होम वॉश करू शकतो। वॉश, माइल्ड शॅम्पू वॉश चालतं याला। मस्त। फॅब्रिक्सचे जे कलर्स आहेत ते जात नाहीत याचे। किती छान। आणि मल कॉटन एकदम चापून चोपून नेसली जाणारी आणि कम्फर्टेबल अशी साडी असते। व्हेरी नाईस, छान मस्त। याच्यातच मल कॉटन मध्ये एक हे रेनबो कलेक्शन आहे, हे पण खूप छान वाटतात या साड्या पण। रेनबो कलेक्शन, सो कंप्लीट साडी अशीच असणार आहे? साडी अशीच आहे, तुम्ही कुठल्याही ब्लाउज सोबत मिक्स अँड मॅच करू शकता। खूप छान। आणि ह्याची जे टॅसल्स वगैरे आहेत, गोंडे, त्याची पण क्वालिटी खूप चांगली आहे। व्हेरी नाईस। हो हो, खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे, व्हेरी नाईस। प्युअर मल कॉटन असेल ना? कॉटन आहे हे। 1400 ची रेंज आहे। 1400। ह्याच्यामध्ये गोल्डन जरीचं काम असल्यामुळे ना ते तुम्ही फंक्शनला वगैरे वापरू शकता। एक थोडंसं मी दाखवते ह्याचं लुक कसं येईल। आणि ही जी जरी आहे ही लॅब टेस्टेड आहे। ही जे साड्यांची जरी अशी साइडने वळते तसं याचं होत नाही, आणि ही कधीच ब्लॅक पडणार नाही। वाव। सो हे बघा, ही अशा पद्धतीची साडी दिसेल। सो जशी तुम्ही साडी नेसणार त्या पद्धतीने ह्या ज्या लाईन्स आहेत थोड्याशा हलक्या वरती जातील आणि मग पदर मात्र तुम्हाला स्ट्रेट लाईन्स मध्ये दिसेल। आणि कॉन्ट्रास्ट कोणताही ब्लाउज घालू शकता। ह्यांच्याकडे ब्लाउज मध्ये पण बरीच व्हरायटी आहे, तीही आपण बघणार आहोत। खूप सॉफ्ट आहे फॅब्रिक आणि उन्हाळ्यासाठी खूप छान आहे बेसिकली। यातही कलर्स आहेत,
आम्ही साधारण प्राइस रेंज सांगतोय, पण मंडळी यांच्याकडे नेहमी नवीन कलेक्शन येत राहतं, त्यामुळे प्राइस रेंज सुद्धा बदलत राहणार आहे. त्यामुळे आता व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला यांच्याकडे काय काय मिळतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक साडीमधली व्हरायटी ही दर महिन्याला चेंज होते, हे लक्षात असू द्या. माझ्याकडे या कस्टमाइज मल कॉटनवर काथा वर्क केलेलं आहे. हँड काथा आहे पूर्ण साडीला. ही स्पेशालिटी आहे माझ्याकडे, की जनरली तुम्हाला मल कॉटन बघायला मिळेल, पण हे असं आणि खूप इंट्रिकेट काम केलंय सर्व, जे अगदी नाजूक थ्रेडने केलेलं आहे काम. वा, आणि कम्प्लीट साडीला अशी बॉर्डर असणार आहे ना? साडीला बॉर्डर आणि पल्लू पूर्ण भरलेला. किती छान. सो हे बघा, ही अशी स्कर्ट बॉर्डर आहे आणि ही ऍक्च्युली काथा वर्क आहे. हे हँड स्टिच्ड आहे, नाजूक केलेलं आहे, खूप नाजूक आहे आणि सॉफ्ट आहे, महत्वाचं. व्हेरी नाईस. सो कम्प्लीट साडी अशी प्लेन येईल मरून मध्ये, पण फक्त बॉर्डर आणि पदर भरलेला आहे. ह्याची काय किंमत जाते? ही 3420. हे 3420. बर, याचं काम पण खूप छान केलेलं आहे, मस्त. सो ही बघा, ही अशा पद्धतीची साडी दिसेल तुम्हाला. प्रिटी वाटतोय ना रंग? बरेच कलर्स वगैरे आहेत याच्यामध्ये. इथे कलर खूप सुंदर. सो प्रत्येकामध्ये त्यांच्याकडे इथे कलर ऑप्शन्स ठेवलेले आहेत. सो आता जी आपण साडी बघितली त्यामध्ये तुम्हाला एक हा कलर आहे, पिस्ता. अगेन खूप छान दिसतो, खूप ट्रेंडिंग कलर आहे. रेड एनी टाइम गुड टू गो फॉर एनी ऑफ द फंक्शन, आणि ब्लॅक लवर साठी पण अवेलेबल आहे. मस्त. एक त्यातच थोडंसं मिनिमल काम केलेलं पण आहे, ते बरंच हेवी होतं. हे थोडं मिनिमल आहे, आणि बनवून घेतल्यामुळे हे जे काम आहे, हे जे फ्रेंच नॉट आणि बुलियन स्टिच आहेत, हे पूर्ण साडीभर आहेत, पूर्ण अंगभर आहेत. कारण जनरली फक्त समोरूनच दिसतात आपल्याला. बरोबर, हो. आणि हे तुम्ही जर बघितलं, अगदी आपण नेस्ता पदरापासून ते पल्लू पर्यंत सगळीकडे साडीभर आहेत. वा. सो हे त्यांच्यासाठी मस्त आहे, ज्यांना सिंपल सोबर लुक हवा आहे. हे फंक्शनलाही चालू शकते. किती वाटते ना, मस्त. आणि याच्यात एवढे रंग आहेत की कोणताही कॉन्ट्रास्ट ब्लाउज याच्यावरती स्टाईल करू शकता. खूप सुंदर. काय किंमत जाते याची? 2800. 2800. मस्त. उन्हाळ्यासाठी पण इतके सुंदर ऑप्शन्स आहेत, कलर ऑप्शन्स आहेत त्यामध्ये. काही असं कस्टमाइज केलं, ज्याला अजरकची बॉर्डर आहे. मल कॉटनलाच अजरकचं बॉर्डर केलेलं आहे. किती छान आहे. बघा, मल कॉटनवर हे अजरकचा पॅच लावून त्याला स्टिच करून गेलंय ना. व्हेरी नाईस. आणि ह्याच्यावरती पण अगेन मोटिव्स पूर्ण साडीभर आहेत. वा. आणि प्रत्येक साडीवरती मोटिव्स वेगवेगळे. एकही साडी सिमिलर नाहीये, सगळ्यांचे मोटिव्स वेगवेगळे आहेत. सो अगेन मल कॉटन, अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन फॉर समर. काय रेंज आहे याची? 2880. 2880. बर. याच्यामध्ये कलर ऑप्शन्स भरपूर आहेत. त्यानंतर माझ्याकडे हँड पेंटेड मध्ये पण असे ऑप्शन्स आहेत, एकदम बजेट फ्रेंडली आहेत. हे 1300-1400च्या रेंज मध्ये आहेत. 1300-1400ची साडी आहे. खाली बॉर्डरला हे फुलं येतील. एक ओपन करून बघू शकतो आपण. करूया. बिकॉज हँड पेंटेडचा पण सध्या खूप ट्रेंड आहे, आणि उन्हाळा म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं असतं, मला साडी हवी पण थोडं ट्रेंडी दिसावंय आणि दिसायचंय. तर साडी अशी आहे की तुम्ही दिवसभर नेसलं तरी त्याला एक कम्फर्ट लेवल खूप असतो. व्हेरी नाईस. सो हे बघा, हे अशा पद्धतीची साडी दिसेल तुम्हाला. दोन्ही बॉर्डर्स ना असे फुलांचे मोटिव्स आहेत, आणि हे हँड पेंटेड आहेत. खूप छान. आणि अगेन लाईट वेट आहे, मस्त. 1400ची रेंज आहे याची. सो ह्याच्यात रंग आहेत आपल्याकडे. रंग आहेत. एक फक्त वेगळं डिझाईन दाखवते मी. सो डिझाईन रंग बरेच आहेत. तुम्ही एकतर इथे भेट द्या, किंवा तर ज्यांना पॉसिबल नाहीये त्यांना दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, जेणेकरून तुम्हाला सगळी व्हरायटी इथे दाखवतील. वा. सो हे बघा, पदरवरती तुम्हाला हे सुंदर असं मोटिव्ह दिसेल फुलांचं, आणि इथे गुलाबी रंग आणि हिरवा रंग खूप छान दिसतोय. व्हेरी नाईस. फॅब्रिक खूप चांगलं आहे, सॉफ्ट आहे. नेसताना काही इश्यू येणार नाही, हे महत्वाचं. मेन गरम होणार नाही. व्हेरी नाईस. सो त्यामध्ये पण एवढे सुंदर कलर्स आहेत. सी, हा ग्रीन कलर आहे, देन रेड पण आहे. रेड वरती पण हे सुंदर असे मोटिव्स आहेत. पिंक आहे, डस्की टोन मध्ये आहे, मोरपिशी, देन डार्क कलर्स पण आहे, बॉटल ग्रीन. हे असे सगळे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप छान. सो ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय आहे आपल्याकडे व्हरायटी? आपल्याकडे टिश्यू आहे, ते पण कस्टमाइज्ड आहेत. टिश्यू मध्ये पण रेग्युलर टिश्यूज नाहीयेत आपले. बघायला आता सगळे टिश्यू वेगळे आहेत. चालेल, ते बघून घेऊया. बरं, इथे काय व्हरायटी बघणार आहोत आपण? इथे आपल्याला टिश्यू आहे. जे फॅब्रिक आहे ते टिश्यू कॉटन आहे. त्यामुळे हे पण समरच्या कुठल्याही फंक्शन साठी कॉटन असल्यामुळे ते ब्रिदेबल आहे, आणि टिश्यूमुळे त्याला एक छान हलकीशी शाईन आलेली आहे. वा, मस्त. किती छान. सो हे बघा, ही अशा पद्धतीची साडी आहे. हा पूर्ण पदर असणार आहे, आणि त्याचे गोंडे बघा किती मोठे आहेत. खूप सुंदर. आणि टिश्यू कॉटन असल्यामुळे जसं त्या म्हणाल्या की उन्हाळ्यातल्या फंक्शनला नेसण्यासाठी मस्त आहे. ऍक्च्युली बरेचसे सेलिब्रिटीज टिश्यू युज करतात ना, म्हणजे त्यांच्यावरती त्यांना ते खूप छान दिसतात मुळात. सो तुम्ही सुद्धा हे असे घेऊ शकता, थोडा लुक एनहान्स करण्यासाठी, थोडा वेगळा लुक करण्यासाठी. हे क्रॉप टॉप सोबत पण खूप छान जातं ना. व्हेरी नाईस. आणि अगेन लाईट वेट आहे, हेवी नाहीये.
कुठे ते टोचणार वगैरे नाही किंवा तसं नाही. बसतात पण खूप छान. मस्त. काय किंमत जाते याची? 1900 ची रेंज आहे. 1900 1900 रुपयाला याच्यामध्ये आहे. कलर्स भरपूर आहेत ऍक्च्युली. वॉव! खूप सो हे सारे बघा कलर ऑप्शन्स आहेत इथे इथे. सिल्वर मध्ये पण आहे, ब्ल्यू मध्ये आहे, देन खालती तुम्हाला अगेन गोल्डन येलोइश दिसेल, थोडं रेडिश पण आहे, मरून सोबतचं कॉम्बिनेशन आहे, बरंच आहे. पण आम्ही तुम्हाला भरपूर एक एक कलर साडीज ऑप्शन्स आहेत. दाखवतोय जेणेकरून तुम्हाला अंदाज बांधता यावा की त्यांच्याकडे काय काय मिळतंय. व्हॉट नेक्स्ट? नेक्स्ट आहे टिश्यू बनारसी. हे पण फॅब्रिक सेम अगेन टिश्यू कॉटन असतं. मर्सराइज्ड कॉटन वापरलंय याच्यामध्ये, साधं कॉटन नाहीये. बरं. टिश्यू कॉटन आणि त्याला बनारसीचा पदर केलेला आहे. हे बघा हे किती छान दिसतंय. सो ही कम्प्लीट साडी तुम्हाला समोरून भरलेली दिसणार आहे. पदर जो त्याचा पार्ट दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर आणि काठ पण एकदम सिंपल सोबर आणि आहे. ह्याचे काठ कधीच टोचणार नाही. हा, soft इरिटेट आहे. अजिबात होणार आणि साडी नेसल्यानंतर. मस्त. आणि याचं ब्लाऊज फक्त मी दाखवते. ब्लाऊज पण Yes. खूप सुरेख आहे त्याचं. असे पूर्ण व्हर्टिकल लाइनिंग्स येतील ब्लाऊजवर आणि 1 मीटरच्या ब्लाऊजला जरीचं काम केलेलं आहे. अरे वा, सही. हे खूपच छान आहे. सी अगेन ज्यांना काठापदराची साडी नेसायची आहे पण जरा वेगळी हवी आहे तर मग असं घेऊ शकता. उन्हाळ्यासाठी परफेक्ट, चापून चोपून नेसली जाईल, ब्रीदेबल फॅब्रिक आणि सोबत दिसायलाही सुंदर दिसेल अशी. मस्त. काय किंमत जाते याची? 2800. 2800 ला. 2800 यात. अशी प्राइस रेंज. इम्पॉर्टंट थिंग की हे सगळं हँडलूम मार्क सहित आहे. अच्छा, व्हेरी नाईस. तुम्हाला हँडलूम मार्क दाखवते याचे. या मस्त. साड्या सर्व हातमागाच्या आहेत. अरे वा. सो हातमागाच्या साड्या पण इतक्या स्वस्त दरात मिळू शकतात. खरं तर हे मुंबई साईडला अशा साड्या घ्यायला गेल्या तर थोडंसं हायर रेंज मध्ये अवेलेबल असतं. पण हे तुम्ही तुमच्या व्ह्युअर्स कडनं करून घेताय का? जस्ट फॉर. हो, मी व्ह्युअर्स कडनं करून घेते. ही इन्फॉर्मेशन फार महत्वाची असं मला वाटतं. बऱ्याचदा असं होतं की ही साडी एवढी स्वस्त कशी काय, किंवा तर तुम्ही काही भेसळ वगैरे आहे का त्याच्यामध्ये, असा प्रश्न पडतो. तर म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम विचारला की जर तुमचे स्वतःचे व्ह्युअर्स असतील तरच हे एवढ्या वाजवी दरात ते उपलब्ध होऊ शकतंय. कारण मेडिएटर्स नसल्यामुळे डिरेक्ट व्ह्युअर्स कडनं येत आहे, त्यामुळे त्यांना बराच त्यामध्ये म्हणतो ना प्राइस रेंज मध्ये बराच त्यांनी आपल्याला फायदा करून दिलेला आहे. मस्त. नेक्स्ट जे आहे हे टिश्यू बनारसीस आहेत. याला मीनाकारी बुट्ट्या केल्यात. आधीची साडी आपण बघितली तिला मध्ये बुट्टी नव्हती. हो. ती प्लेन होती आणि बॉर्डर आणि पल्लू होता. आता ह्याला पदर आहे, बॉर्डर आहे, प्लस मध्ये ज्या बुट्ट्या आहेत त्या मीनाकारी केल्यात बघा. वा. सो हे सिल्वर म्हणजे हे कम्प्लीट तुम्ही बघितलं तर हे जरीचं आणि रेशीमचं दोन्ही पद्धतीचे थ्रेड युज करून त्याच्यात काम करण्यात आलंय. आणि अगेन पदर पण बघा सिल्वर जरीने खूप सुंदर पद्धतीने हे केलं गेलं. तुम्ही ज्वेलरी खूप वेगवेगळी स्टाईल करू शकतो. अगदीच म्हणजे गोल्डनही चालेल, टेम्पल ज्वेलरीही चालेल, किंवा तर डायमंड ज्वेलरी याच्यावर खूप छान दिसेल. आणि ह्याचा ना सगळ्यात मोठा बेनिफिट ह्या बसतात तर छान, पण चालताना आपली काठपदराची साडी नेहमी फोल्ड होते मागणं. बरोबर. ह्याचे काठ कधीच फोल्ड होत नाही. तुम्ही हात लावून बघा, हे एकदम सॉफ्ट आहेत. ओ येस. हे टोचत नाही, हे फोल्ड होत नाहीत, हे बसतात खूप छान. मस्त. सो मी एक पुस्तक वाचत होते अबाउट सॉफ्टनेस साडीची, तर त्याच्यात मला असं कळालं होतं की कधीही साडीची सॉफ्टनेस बघायची असेल तर ती अशी चुरघळून बघायची आणि मग नंतर इफ इट कम्स टू नॉर्मल तर ती रिअल सॉफ्ट आहे. जर त्याच्या चुण्या पडायला लागल्या किंवा तर ते कुठेतरी तुम्हाला वेगळं काहीतरी झालेलं दिसतंय तर इट इज नॉट सॉफ्ट. सो तुम्हाला हे दिसलं असेल आता स्क्रीनवर, सो तुम्ही जवळून पण बघू शकता. हे जर तुम्ही फक्त एवढं करून बघायचं की ती सॉफ्ट आहे की नाही, अँड देन तुम्ही बॅक टू नॉर्मल येते ती साडी. सो ही सॉफ्ट आहे ह्याचा अंदाज तुम्हाला त्याच्यावरनं बांधता येतो. ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की आता देताना साडी सॉफ्ट देतात पण धुतल्यानंतर किंवा नेसल्यानंतर ती थोडी कडक होते. सो तसं होणार नाही. आणि जसं त्यांनी सांगितलं हँडलूम मार्क असलेल्या साड्या अवेलेबल आहेत. हँडलूम मार्क सहित आहेत या साड्या. मस्त. यात पण भरपूर कलर कॉम्बिनेशन्स आहेत. आता मी गोल्ड दाखवला पण त्यातही एवढे कलर्स आहेत. वाव, हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. पिंक आणि हे दाखवता का? दॅट इज व्हेरी नाईस. आता उन्हाळ्यातलं वेडिंग सीझन असेल तर मग तेव्हा नेसण्यासाठी खूपच सुंदर आहे. आणि स्काय ब्लू आणि पिंक खूप छान कॉम्बिनेशन आहे. दिस इज नाईस. किती सुंदर कॉम्बिनेशन वाटतंय बघा साडीचं. सो हा पदर आहे कम्प्लीट आणि ही ब्ल्यू कलर मध्ये साडी आहे. खूप छान दिसते ही पण. काय किंमत जाते याची? 3050. 3050. तरी अ व्हेरी गुड ऑप्शन इन्व्हेस्टमेंट साठी. द रिझन इज की एक साडी घेतली तर अशी नाहीये की ती एकदा नेसली ठेवून दिली, ती तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. अशा पद्धतीची सॉफ्ट आणि अगदी कम्फर्टेबली वापरता येईल अशी साडी आहे. ह्याच्यातच मी जामदानी दाखवते. फॅब्रिक सेम असेल, त्याला बनारसीचे काठ केले होते, याला जामदानीचं बॉर्डर केलेलं आहे. बरं. विविंग जामदानीचं आहे याचं. आणि मी तुम्हाला त्याचं हँड वुवन आहे तेही दाखवते. ओ वाव. दिस इज हँड वुवन जामदानी. आणि जस्ट तुम्हाला दाखवते मी. काठ खूपच सॉफ्ट आहे. हे तुम्हाला जसे पुढून दिसणार आहेत तसेच मागून आहेत. कुठेही त्याचे थ्रेड्स निघालेले नाहीयेत. हे जे डिझाईन तुम्ही पाहताय स्क्रीनवर, हे इथे मागे बघितलं तर हे सगळं हँड वुवन आहे. कुठे थ्रेड निघालेलं नाहीये. ते सगळं हे बघा इथून सगळं कंटिन्यू झालेलं आहे.
कुठेच कट वगैरे झालेलं नाहीये. व्हेरी नाईस. हँड वोवन जामदानी आहे. आणि जामदानी साडी पण इतकी सुंदर दिसू शकते. खरं तर कॉटन मध्ये जामदानी आजपर्यंत पाहिलेली आहे, पण हे खूप छान आहे आणि कलर किती गोड आहे ह्याचा. इट्स व्हेरी नाईस. हे खूप छान दिसतेय आणि नेसल्यावरती पण खूप सुंदरच दिसणार आहे फॉर शुअर. मस्त डिझाईन पण मला खूप आवडली आहे. पदरावरती पारंपरिक पद्धतीची फुलं पानं नाहीयेत, काहीतरी वेगळं आहे. व्हेरी नाईस. याची काय किंमत जाते? ही 4000 4000ची रेंज आहे जामदानीमुळे. ह्याच्यात पण कलर ऑप्शन्स आहेत आणि अजून ऑप्शन आहे. बरेच कलर ऑप्शन्स आहेत तिकडे. हे जे आतापर्यंत दाखवलं हे कॉटन आणि टिश्यूचं ब्लेंड होतं. हे प्युअर सिल्क आणि टिश्यूचं ब्लेंड आहे. हाताला लागेलच की ते कॉटन होतं आणि हे टिश्यू आहे, प्युअर सिल्क टिश्यू आहे याच्यामध्ये. आणि ह्या ज्या स्ट्राइप्स आहेत त्याचा कलर वेगवेगळा आहे बघा. ओ येस. हा, सो प्रत्येक स्ट्राइपचा जो रंग आहे तो वेगवेगळा, असा थोडा फिरता रंग म्हणतो तसं. हे पण सुंदर आहे आणि अगेन सिल्वर किंवा तर ऑक्सिडाइज दागिने ह्याच्यावरती स्टाईल करायला खूप छान आहे. छोट्या मोठ्या फंक्शन्सला नेसायला पण मस्त आहे. याची काय किंमत जाते? 4000 आहे. हे 4000 मध्ये प्युअर टिश्यू कसं मिळेल असं प्रश्न पडू शकतो. बरोबर. बट दिस इज प्युअर टिश्यू विथ प्युअर टिश्यू आणि प्युअर सिल्क आहे. इव्हन आमचं असं हे आहे की जी ऑथेंटिसिटी आहे की तुम्ही हे तुमच्या नियर बाय कुठल्याही हँडलूमच्या लॅब्स असतात त्याला तुम्ही टेस्टला देऊ शकता की याच्यामध्ये खरंच प्युअर टिश्यू आहे का. वाव. म्हणजे हे मी तुमच्या याच्यात सांगते अगदी, कारण की हे मला आजवर कोणी सांगितलेलं नाहीये. टू बी व्हेरी ऑनेस्ट. गव्हर्नमेंटच्या हँडलूम लॅब्स असतात त्याच्यामध्ये चेक होतं. हे तुम्ही जर तुम्हाला काही डाऊट असेल तर देऊ शकता की याच्यामध्ये एक थ्रेड प्युअर टिश्यूचा आहे आणि एक थ्रेड सिल्कचा आहे. क्या बात है. सिल्क आणि टिश्यूचं ब्लेंड आहे हे. मस्त, खूपच छान. याच्यामध्ये सिंगल कलर आहे कारण ह्याचं लूम आत्ताच लावलंय. त्यामुळे ह्याच्यामध्ये हाच कलर रेडी झालेला आहे. बरं. याच्या व्यतिरिक्त काही साड्या ना कस्टमाइज केल्यात टिश्यूच्या. त्याला असं हँडवर्क करून घेतलंय. हे सगळे तुमचे डिझाईन्स आहेत? तर हे सगळे डिझाईन्स माझे. अरे वा, नाईस. सो हे ऍक्च्युअल मध्ये फंक्शन साठी किंवा तर कोणाला गिफ्टिंग देण्यासाठी म्हणून ऑप्शन शोधत असाल तर घेऊ शकता. हे ऍक्च्युअल हँडवर्क आहे, पूर्ण हँडवर्क आहे. आणि ह्याचे छोटे छोटे बुट्टी पण आहेत ना, तेही हँडवर्क वाले आहेत सगळे. आणि मेन बुट्टी पण मस्त. सो हँडलूमच्या साड्यांवरती हे असं थॉट थोडीच केलं नसेल. हँडलूमच्या साड्यांवर हँडवर्क आहे मस्त. आणि हे जे हँडवर्क हे कम्प्लीट साडीवर आहे? कम्प्लीट अगदी सुरुवातीपासून आहे साडी. सो हे बघा, हे अशा पद्धतीने तुम्हाला इथे पण दिसेल. आतून पण आहे पूर्ण. मस्त आहे, खूप छान. काय किंमत जाते ह्याची? याची 4550. 4550. येस. आणि मशीनचं काम नाहीये, पूर्ण हाताचंच आहे. मस्त. बरीच व्हरायटी आहे पण आम्ही तुम्हाला खूप लिमिटेड कलेक्शन दाखवणार आहोत. त्याच्यात पण व्हरायटी आहे. आता फक्त थ्रेडचं एक दाखवते मी. ओ येस, ते मगाशी मोती वगैरे होतं. हा, हे थ्रेडचं आहे. हे सगळे रेशम वापरलेले थ्रेड्स आहेत. वा. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं थ्रेड आणि हे ऍक्च्युअली 3D वर्क दिसतंय प्रॉपर. खूप छान आहे हे आणि हे फील जाणवतोय. सो हँडलूमच्या साड्यांवरती वर्क हे खूप युनिक कॉन्सेप्ट आहे. जो म्हणजे जे साडी प्रेमी आहेत ना त्यांच्या वॉर्डरोब मध्ये जरी हँडलूमची साडी असेल पण हँडलूमच्या साडीमध्ये काहीतरी वेगळं हवंय त्यांच्यासाठी एक मस्त ऑप्शन. आणि साडी असं नाही, आता हे झालं, ह्यानंतर दुसरी केल्यावर पुन्हा हे इथले कलर्स बदलतात. बरोबर. हँडवर्क मध्ये कधीच सिमिलर साडी बनत नाही. अगदी साडी युनिक राहते. असं मस्त. ह्याची काय किंमत जाते? याची 4770. बर. हे टिश्यू मध्ये झालं. आता पुन्हा आपण कॉटन मध्ये करूया. समर आहे तर, आणि कॉटन जे आहे ते सगळं मर्सराइज्ड कॉटन येईल. हे जामदानी आहे. मर्सराइज्ड कॉटन म्हणजे हे 120 काउंटचं कॉटन आहे. ह्याला एक ना मॅडम एक टर्म आहे अझोफ्री डाईंग. ह्याला सगळे नॅचरल डाय वापरलेले आहेत. नॅचरल डाय? अझोफ्री डाय जे असतात त्याच्यामध्ये केमिकल्स यूज होत नाहीत. ओके. ते म्हणजे आपले व्ह्यूअर्स पण गुगल करू शकता की अझोफ्री डाय काय असतं. तरी हे पक्के कलर्स आहेत. हे ब्लीड नाही करत जरी नॅचरल असले तरी. आणि याला बघा एक हलकीशी शाईन आहे कॉटन असलं तरी. येस. आणि जर जवळून बघितलं ना तर हे जे जरी आहे ते पण खूप सॉफ्ट जाणवतंय ना. जरी आहे आणि हे सगळं जामदानीचं विविंग केलेलं आहे. आणि अगेन जामदानीचं विविंग आहे त्याला बॉर्डरला. नाईस. यात पण भरपूर कलर ऑप्शन. काय किंमत जाते याची? ही 3600. 3600 ला. पण अगेन खूप क्लास आणि खूप युनिक साडी वाटतेय. म्हणजे कॉटन असून पण तुम्ही फंक्शनला यूज करू शकता. कॉर्पोरेट साठी पण हे खूप छान ऑप्शन्स आहेत. मस्त. याच्यामध्ये या डिझाईन मध्ये कलर भरपूर आहेत. एक जे मी वेअर केले हे रोज मोटिव्स, हे पण जामदानी आहेत. अरे वा, हे पण खूप छान आहे. आणि जी तुम्ही नेसली आहे ना ती सॉफ्ट जाणवतीये आणि एकदम फ्लो खूप छान आहे त्याचा. छान येतो. त्याचा मी एखादा कलर दाखवते.
वा, ब्ल्यू वरती गुलाबाचे मोटिव्स आहेत आणि ते कम्प्लीट जरीचे मोटिव्स आहेत. सगळे हँड वुवन आहेत हे मोटिव्स. वा, काय किंमत आहे या साडीची? लाईट वेट आहे कारण खूप. हो एकदम. काय किंमत जाते? 3200. 3200 ची. खूपच सुंदर. सो अगेन एकदम नाजूक बॉर्डर आणि सोबत तुम्हाला असे गुलाबाचे मोटिव्स कम्प्लीट साडीवर. सो जसं ताईंनी ड्रेप केलंय तसंच तुम्ही शोल्डर वरती सोडलं तरी ते खूप छान दिसेल. मस्त. आणि प्रत्येकामध्ये कलर्स असतील. कलर्स प्रत्येकामध्ये आहेत. कलर्स आहेत. एक माझ्याकडचं जे सगळ्यात हॉट सेलिंग आहे हँडलूम कॉटन भुजोडी. जसं प्रत्येक स्टेटचं एक हँडलूम असतं तसं हे गुजरातचं हँडलूम आहे. ह्या भुजोडी साडीज पण कॉर्पोरेट साठी खूप चांगलं ऑप्शन आहे. इव्हन हे क्रॉप टॉप सोबत पण छान दिसतात. सोबत पण छान दिसतं. मिक्स अँड मॅचला खूप याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत. ग्रेट. आणि किती पद्धतीचे रंग वापरले गेले त्याच्यामध्ये. खूप छान. आणि ही ऍक्च्युअली टिपिकल डिझाईन आहे जी त्यांच्या विविंग मध्ये वापरली जाते. टिपिकल. मस्त. काय किंमत आहे या साडीची? 2800. 2800 ला. मस्त. याच्यामध्ये हे मर्सराइज्ड कॉटनच आहे. अजोफ्री डाय आहे. याच्यात एवढे कलर्स आहेत इथे. वा, कलर्स आहेत. ते खूप छान आहे. इवन दिस इज नाईस. व्हाईट आणि रेड, व्हाईट आणि ब्लॅक हे पण किती छान आहे. आणि याच्यावरती थोडंसं वर्क मिरर पण केलंय. खूप छान आहे. सी, हा पण रंग किती मस्त दिसतोय ह्याच्यात. सो बरेच कलर ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथे आला तर तुम्हाला बघता येईलच ऑफकोर्स. तो एक ऑप्शन होता भुजोडीमध्ये. आता हे जे हँडलूम भुजोडी आहे ना ते रेग्युलर मर्सराइज्ड कॉटनवर होतं. याचं विविंग तुम्हाला वेगळं दिसेल. आणि हे आहे कला कॉटन. कला कॉटन जे असतं ते थोडं सांगूनच आलेलं. हो. जसं आपण ऑर्गॅनिक फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स खातो तसंच ऑर्गॅनिक कापूस पण असतो. अच्छा. की ज्या कापसाच्या शेतीला फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्स वापरत नाहीत अजिबात. अरे वा. त्या कापसापासून कला कॉटन बनतं. वा. आणि शिकण्यासारखं. दिसायला तुम्हाला दोन्ही साड्या काही वेगळं वाटणार नाही. फील पण काही वेगळं वाटणार नाही. पण जे नेहमी हँडलूम वापरतात त्यांना बऱ्यापैकी कला कॉटन माहित आहे. व्हेरी नाईस. त्यामुळे ही कला कॉटन भुजोडी आहे. तुम्ही किती छान आहे. तुम्ही कुठेही प्राइजेस चेक करा. कला कॉटन भुजोडीच्या प्राइजेस खूप हाय असतात. आपल्याकडे ही आहे 4050 ला. 4050 ला. हो. वा. आणि ह्यांचं विविंग ना एकदम टिपिकल असतं. एकदम टिपिकल आहे. सो हे बघा, ह्यांचं विविंग ना, ह्यांचे प्रत्येक विविंग ना कुठलेच डिझाईन्स ना हे म्हणजे ते रिपीट मध्ये युज करणं आणि छोटे छोटे मोटिव्ह युज करणं, त्यातनं ते एकदम बारीक बारीक डिझाईन करून पदर फिल करतात. आणि अशी बुट्टी आहेत ते असे तुम्हाला प्रॉपर अलाइंड आहेत असं दिसेल. आणि याचे टॅसल्स पण वेगळे आहेत. हो, ह्याचे टॅसल्स पण बघा हे किती वेगळे दिसत आहेत. खूपच सुंदर आहे हे. आणि अगेन कॉटन म्हणजे ते फील वेगळाच जाणवतो ना ह्याचा. ह्याच्यात पण कलर ऑप्शन्स भरपूर आहेत इथे. वा. सो हे बघा, हे ह्याच्यामध्ये एवढे कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत. खूप छान. सो डार्क कलर्स आहेत. सी, हा कलर किती फ्रेश वाटतोय. मस्त. खूपच सुंदर. व्हॉट नेक्स्ट? नेक्स्ट आहे हँडलूम कॉटन पैठणी. ओ नाईस. सो आता तुम्ही स्क्रीनवर मंडळी एक व्हिज्युअल पाहत असाल तर या व्हिज्युअल मध्ये तुम्ही पाहिलं असेल की त्या ताईंनी खूप सुंदर पद्धतीने ब्लॅक कलरची पैठणी नेसलेली आहे. दॅट इज कॉटन पैठणी. सो पैठणीमध्ये पण कॉटन आणि इतकं सुंदर मोराची डिझाईन आणि सगळं त्याचं बॉर्डर वगैरे असू शकतं हे खरं तर मला इथे आल्यानंतर कळालं. मी ऐकून होते की कॉटन पैठणी मिळते, पण युजली लग्नांमध्ये कसं प्रॉपर टिपिकल येवला पैठणी किंवा सिल्क पैठणी अशाच प्रकारच्या पैठणीला डिमांड असते. पण जसं वेदर चेंज होत राहतं तसं आपल्या बॉडीला पण वेगवेगळ्या प्रकारच्या फॅब्रिक्सची गरज पडते. सो कॉटन पैठणी वुड बी अ व्हेरी बेस्ट ऑप्शन यंदाच्या उन्हाळ्याच्या वेडिंग सीझन साठी. सो जे तुम्ही ब्लॅक कलरची साडी सध्या स्क्रीनवर पाहताय त्याच्यातलेच रंग आम्ही आता तुम्हाला दाखवतोय. ताई एक ओपन करून दाखवतायत. सो हा एक सुंदर मरून कलर आहे आणि सेम ब्लॅक कलरची जशी साडी आहे सेम, नथिंग डिफरंट. मस्त. हे सगळे मोटिव्स जे आहेत पीकॉक आणि पॅरट सगळे हँड वुवन आहे. हे जो कॉइन बुट्टा आहे हा पूर्ण हँड वुवन आहे. साडी पूर्ण हातमागाची आहे. कम्प्लीट हातमागाची. काय रेंज मध्ये जातात ह्या? ही 6500. 6500. सो मला असं सांगायला आवडेल की युजली आपण सिल्कची पैठणी हातमागाची घ्यायला गेलो तर 11,000 15,000 स्टार्टिंग रेंज असते. म्हणजे मी खूप कमी म्हणते पण 15,000 तर ऍटलीस्ट स्टार्टिंग रेंज असते. सो तुम्हाला पैठणीची हाऊस पूर्ण करायची असेल तीही हातमागावरची तर मग आय थिंक दिस इज अ व्हेरी गुड ऑप्शन. हँड वुवन तुम्हाला सगळे मोटिव्स दिसतील आणि महत्वाचं पारंपरिक पैठणी नसून थोडी वेगळी स्टाईल आहे पैठणीची. आणि हे बॉर्डर्स वगैरे पण खूप वेगळे दिसतात. मस्त. खूप प्रिटी आहे. ह्याच्यातले रंग बघू शकतो. यातले रंग बघूयात. ब्लॅक दाखवला आपण. येस. एक बॉटल ग्रीन पण खूप छान आहे याच्यामध्ये. परफेक्ट डीप बॉटल ग्रीन आहे. एकदम डीप बॉटल ग्रीन कलरची पैठणी. सो पैठणीमध्ये हे रंग खूप चालणारे रंग आहेत. त्यातलाच हा एक रंग खूप सुंदर दिसते. हे दिस इज व्हेरी प्रिटी. आणि ह्याच्यात दोन प्रकारचे बुट्टी आहेत. सोना रुपा.
सो एक सोनेरी आणि एक रुपेरी रंगाची बुट्टी आहे. सो पण हे ना जरी नसून हे थ्रेड आहे, थ्रेड केलं, रेशम आहे. मस्त, खूप सुंदर. ह्याच्यात अजूनही इथे वेगळा पॅटर्न आहे, अवेलेबल आहे. बॉर्डर थोडं वेगळं आहे ते पण एकदा. ओ येस येस, आणि एकदम लाईट शेड मध्ये, पेस्टल मध्ये. वा, ह्याच्यावर नाईस मुनिया बुट्टा केलाय मध्ये, आणि ज्यांना ब्रॉड बॉर्डर नाही आवडत, हा नाजूक बॉर्डर, नाजूक बॉर्डर आहे. अरे वा. सो हे बघा, हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना पैठणीची बॉर्डर पण नकोय, फक्त पदर मात्र थोडा पैठणी लुक असा हवाय, तर मग त्यांच्यासाठी एक मस्त ऑप्शन आहे. ही सेम किंमत आहे? नाही, ही 5600. 5600, ही कमी किमतीची आहे. त्यापेक्षा बॉर्डर कमी आहे ना, त्यामुळे नाईस. आहेत कलर्सचे. आणि अगेन ह्याच्यामध्ये हे ना जरीची बुट्टी करण्यात आलेली आहे, हे खूप छान आहे. आणि हे सगळं हँडवूवन आहे. मस्त. आणि हे कॉटन ना किती सॉफ्ट आहे, एकदम चांगल्या क्वालिटीचं प्रीमियम क्वालिटी कॉटन येतं. आणि याच्यात आता जरी मला कलर 2च दाखवता आले तरी याच्यामध्ये येत असतात नेहमी कलर येत असतात. बरं, आपल्याकडे असं युजली म्हणतो ना की पैठणी असेल तर कस्टमायझेशन वगैरे होईल का? तर अशा रंगांमध्ये समजा कोणाला लाईट पिंक हवाय, लाईट ब्ल्यू हवाय, तर असं कस्टमायझेशन आपण करतो का? हो, आपण करतो. फक्त काय असतं की हे जे लूम्स आहेत ते एक साधारण 10 साड्या झाल्याशिवाय पुन्हा नवीन थ्रेड जोडता येत नाही. त्यामुळे कस्टमायझेशन नक्कीच होईल, फक्त त्याला थोडा वेळ द्यावा लागेल. ते महत्वाचं. राईट. अजून काय बघू शकतो आहेत हे एवढे? ओ, हे खूप छान आहे. पिंक कलर मध्ये मस्त आहे. पिंक कलर पिंक, आणि त्यासोबत हा पर्पल जो लव्हेंडर कलर सध्या ट्रेंडिंग मध्ये तोही आहे, रेड आहे आणि पिंक आहे. मस्त. बरं, नेक्स्ट काय बघतोय आपण? प्युअर लिनन आहे आपल्याकडे. हो वा. प्युअर इन द सेन्स हे आदित्य बिर्ला ग्रुपचं जे जयश्री लिनन आहे ते आहे, ब्रँडचं लिनन आहे. ओके. हे फक्त म्हणायलाच प्युअर नाहीये, हे ऍक्च्युअल मध्ये प्युअर आहे लिनन. वा. आणि प्युअर लिनन एवढं भरीव आहे ना, मस्त, खूप छान. बऱ्याचदा असं होतं की लिनन कधी कधी ना थोडस असं पसरट असते ती साडी, म्हणजे थोडीशी काउंट कमी असतं. त्यामध्ये चांगलं आहे. ली मध्ये मोजतात ऍक्च्युअली लिनन, आपण काउंट म्हणतो, बट दिस इज अ मेजरमेंट ली असतं. हे 80 ली 100 ली असे लिनन सगळे. ही ब्लॅक कलरची किती छान आहे. काय किंमत आहे या साडीची? 2000 ची. बर. त्यानंतर लिननवर पण हँडवर्क केलंय. हँडवर्क सगळ्या ऑलमोस्ट ज्या साड्यांमध्ये मी एक्सपेक्ट केलं नव्हतं त्या साड्यांवर. लिनन तसं खूप नाजूक असतं. हो, त्याच्यावर हँडवर्क आहे. वा. सो बघा, ग्रे कलरची साडी पण त्याच्यावरती एवढे वेगवेगळे रंग युज केले गेले, त्यामुळे कोणत्याही कलरचा ब्लाऊज त्याच्यावरती जाऊ शकतो. आणि अगेन फंक्शन साठी युज करण्यासाठी मस्त आहे. थोडा ट्रेंडी लुक हवाय तर अशा नेसू शकता. काय किंमत जाते या साडीची? 2700. लिनन जर प्युअर असेल मॅडम तर ते समर मध्ये कूल ठेवतं आणि विंटर्स मध्ये थोडस गरमी देतं आपल्याला. राईट, ते उबदार असतं. हा, प्युअर लिनन किंवा प्युअर कॉटनचं हेच खासियत आहे. ह्याच्यावर पण हँडवर्क केलंय. अरे वा. सो हे सगळे हँडवर्क, हे सगळे डिझाईन तुमचे आहेत? हो, काही व्ह्युअर स्वतः पण करतात आणि काही मी देते. म्हणजे त्यांचे एफर्ट्स खूप असतात याच्यामध्ये. खूप छान. सो अगेन हे बघा, हे हँडवर्क आहे लिननच्या साडीवर. लिननची साडी नाजूक असते जसं तुम्ही म्हणालात, सो ते मेंटेनन्स साठी पण नाजूक असते, त्यामुळे ह्याच्यावरती हे वर्क करून घेणं इज अ टास्क. फक्त याचं ब्लाऊज दाखवूया आपण एकदा. ब्लाऊज छान आहे त्याचं, कारण असं दाखवू का? हो. ओ अच्छा, याच्यावरती पण सगळं वर्क केलेलं आहे. सो हे बघा, डिझायनर ब्लाऊज सध्या खूप डिमांड मध्ये, म्हणजे वर्क केलेला ब्लाऊज हवाच. तुमच्या साईज प्रमाणे तुम्ही तो स्टिच करू शकतो. व्हेरी नाईस. मस्त. ह्याची काय किंमत जाते? ही 4000. 4000 ची. दिस इज नाईस. कलर पण सुंदर आहे. अच्छा, त्याच्यामध्ये हे पण 2 कलर्स आहेत. हे भरपूर ऑप्शन्स जर बघितलं तुम्ही तर, जी आता साडी दाखवली ना त्याच्यात हे 2 पण रंग आहेत. खूप मस्त, वेगवेगळ्या रेंजेस मध्ये आहे. ही खालची एखादी बघू शकते का? लव्हेंडर किंवा ग्रीन पिस्ता. याच्यावर काथा स्टिचचं असं स्टिचेस केलेत मध्ये मध्ये. हे लिननच्या साडीवर आहे? हो, एकदम प्युअर लिनन. ह्याची प्राइस थोडी हाईक आहे कारण लिनन आता खूप महाग झालंय. हो, 4500 ची साडी आहे ही. 4500 ची. ऍक्च्युअल मध्ये याच्यावरती बघा, जवळून बघितलं ना तर खूप नाजूक केलेलं आहे आणि हाताचे आहेत ते, हाताचं काम. मस्त. आणि खूप सॉफ्ट आहे, ते महत्वाचं. सो येलो कलरचा धागा आणि असा नेव्ही ब्लू कलरचा धागा, आणि जे तुम्ही डिझाईन बघताय हे कम्प्लीट सगळं हँडवूवन आहे. या साड्यांमध्ये कुठेच स्लब किंवा विस्कॉस असं मिक्स नाहीये ना. हे सगळे प्युअर फॅब्रिक आहेत. जे मिक्स आहे ते मी अगदी सांगेल की याच्यामध्ये मिक्स वापरलेलं आहे. हे सगळे प्युअरचे आहेत फॅब्रिक्स. लिनन मध्ये एवढे कलर्स आहेत इथे. वा, कलर्स पण खूप छान आहे. उन्हाळ्यासाठी खूप चांगले ऑप्शन. सो जसा हा पिंक आहे, येलो आहे, बेबी पिंक आहे, ब्ल्यू मध्ये आहे, पिस्ता आहे, अगेन येलो, त्याच्यावरती तुम्हाला मिरर वर्क केलेलं दिसेल. सो हे सगळे ट्रेंडी कलर ऑप्शन्स तुम्हाला मिळू शकतात. अजून काय बघू शकतो आपण इथे एक हे कॉटन आहे, याला आम्ही इंदुमती साडी असं म्हणतो. त्याचं नाव आमच्या व्ह्युअर्सने ठेवलेलं आहे. त्याला एक मंगलगिरीची बॉर्डर येते आणि कॉटनला एवढं छान हँडवर्क केलेलं आहे. वा,
सगळे बटरफ्लाय आहेत. खूप छान. आणि छोटे छोटे फुलांचे बुट्टी आहेत ना, त्याला पण रिअल मोती लावण्यात आले. सो हे जर जवळून बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की हे बघा, हे ना प्रॉपर विव्ड आहे. खूपच सुंदर. आणि बटरफ्लाय पण बघा गोल्डन आणि रिअल ते प्रॉपर मोती रंग आहे ना त्याचा. मस्त निघणारा विविंग नाहीये. अच्छा, कम्प्लीट साडीवर आहे ना हे? कम्प्लीट साडीवर. व्हेरी नाईस. ब्लाउज मी जस्ट दाखवते तुम्हाला. हे दिसायला पण खूप सुंदर दिसेल ना. आणि फील तुम्हाला कसा वाटला? हो, सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट आहे. हे त्याचं ब्लाउज पीस. अरे वा. सो अशा साडी सोबत तुम्हाला ब्लाउज पीस पण बघा वर्क वाला मिळणार आहे. सो असं कलेक्शन हे खूप रेअर कलेक्शन आहे आणि हे फक्त आणि फक्त इंडियन वीव्स यांच्याकडेच मिळू शकतंय. त्यामुळे त्यांना संपर्क साधा. कारण की अशा साड्या मी तरी आजवर मुंबईत तरी पाहिलेल्या नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. हे खूप सुंदर कलेक्शन आहे, मला हे खूप आवडलं. मेन लाईट वेट आहे ना, म्हणून मला ती खूप आवडली. खूप लाईट वेट आणि कॉटन फील जाणवतोय, एवढं सॉफ्ट आहे. मस्त. आता आपण थोडं डिझायनर साड्यांचं कलेक्शन पण पाहतोय. ओके. आणि हे सगळं तुमच्या स्वतःचे डिझाईन असणार आहे? मस्त. याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया, हे प्युअर मोडाल, जे प्लेन मोडाल येतात प्युअर मध्ये, तसे हे प्युअर मोडाल विथ लगडी पट्टा आहे. आणि त्याला हे बटरफ्लाय पूर्ण साडीला आणि ही बॉर्डरही पूर्ण साडीला केलेली आहे. वा, खूप सुंदर. आणि छोटे छोटे बुट्टी ही कम्प्लीट साडीला साडीला अगदी ड्रेस खूप छान होते. मस्त. आणि हे प्युअर मोडाल मध्ये ना, सॉफ्ट किती आहे, सॉफ्ट आहे. मस्त. ह्याचा फ्लो खूप छान असतो. ग्रेट. ह्याची काय किंमत जाते? याची थोडी प्रीमियम रेंज आहे, कारण मोडाल प्युअर आहे आणि पूर्ण साडीवर केले, ब्लाउज वर केले. ही 8000 ची रेंज आहे. 8000 ची. ह्याचा ब्लाउज बघू शकते? ब्लाउज दाखवते. खूपच सुंदर. रंग किती मस्त आहे. सो ज्या म्हणजे ज्यांचं लग्न ठरलंय आणि ब्राईड्स आहेत त्यांना काही वेगळी साडी हवी आहे. याला मॅडम पुन्हा तुम्हाला वेगळं ब्लाउजला काहीच करायची गरज नाहीये. ओ, हे अगेन स्लीव्हजला पण आहे आणि बॅकला पण आहे. वा, हे बघा. सो ज्यांचं लग्न ठरलंय त्या ब्राईड्स साठी हिरवी रंगाची साडी फार महत्वाची ठरते. छोटे मोठे इव्हेंट्स असतात तेव्हा तुम्ही हे नेसू शकता, किंवा तर एंगेजमेंटला पण नेसण्यासाठी खूप मस्त डिझायनर लुक मिळेल. आणि ब्लाउजला ऑलरेडी वर्क केलेलं आहे. मस्त. सो हे विथ ब्लाउज रेडी, विथ ब्लाउज. येस. आणि किंमत 8000 पर्यंत जाणार. आणि याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आहेत. व्हेरी नाईस. त्यातलाच हा दुसरा रंग आहे का? हा थोडा वेगळा. याला बटरफ्लाय नाही केलं त्यामुळे असं कॉस्ट पण कमी होईल. मग ओके, जसं वर्क आहे त्या पद्धतीने प्राइस बदलणार आहे. 6500 आहे. 6500. ब्लाउज याचं पण तसंच असणार, फक्त ह्याला मध्ये बटरफ्लाय नाहीये, बॉर्डर आहे आणि मध्ये असा मोतीचा बुट्टा आहे. खूप छान. मस्त. सो एकदम डिझायनर प्रीमियम रेंजच्या साड्या. व्हेरी नाईस. कलर किती गोड आहे हा. खूप युनिक आणि खूप वेगळा असा कलर आहे हा. मस्त. आणि ह्याचे जे कलर्स आहेत ना ते तिथे ठेवलेले पण आहेत. ऍक्च्युली मी कुठे ठेवले तुम्ही? समोर, इथे फ्रंटला समोरच आहे. हे नाही, इथे शेजारी. इथे. ओ येस. सो हे बघा, हे एवढे कलर ऑप्शन्स आहेत ह्याच्यात. वा, ब्लॅक पण आहे. व्हेरी नाईस. आणि ब्लॅक वरती बघा मेहंदी किंवा तर ग्रीन कलरचे पर्ल्स यूज केले गेलेत. हळदीसाठी येलो आहे. अगेन मस्टर्ड शेड, पिंक शेड. खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. मस्त. नेक्स्ट काय बघतोय आपण? हे एक सॉफ्ट ऑर्गॅन्झा आहे. सॉफ्ट ऑर्गॅन्झा. त्याच्यावर हँड पेंट केलंय आणि हँड पेंटिंगच्या फ्लावर्सलाच कडेने कडदानाचं डिटेलिंग केलेलं आहे. अरे वा, हे किती मस्त आहे. हे रिअल मोती आणि सिक्वेन हे सगळं शिवलेलं आहे. सो आपण इथे बघू शकतो हे सगळं स्टिच्ड आहे. मस्त. काय किंमत जाते या साडीची? ही 5900. 5900. ही फुलणार नाही, ही छान बसते ऑर्गॅन्झा. बरं. हा, ऑर्गॅन्झाचं असतं ना की ती फुलणारी असते. ही फुलणार नाही. बर. रेड. वाव, ही अगेन ऑर्गेन्झा मध्ये सॉफ्ट ऑर्गेन्झा. मस्त. याचं ब्लाउज पीस यालाच अटॅच आहे. त्यालाही हँडवर्क सेम असंच, जे बॉर्डरला दिसतंय तसंच नेकला आणि स्लीव्हजला केलेलं आहे. अरे वा. सो हे बॉर्डर ना खूप छान आणि खूप नाजूक मस्त दिसतंय. ऍक्च्युली खूप उठावदार दिसेल संध्याकाळच्या वगैरे पार्टीला वगैरे. आणि अशा साड्या तुम्ही कोणत्याही ट्रेडिशनल इव्हेंटला किंवा तर जे कॉकटेल पार्टीज वगैरे असतात तेव्हा सुद्धा नेसून जाण्यासाठी मस्त आहेत. काय किंमत जाते? 5000. बरं. सो युजली डिझायनर साड्या मार्केटमध्ये ज्या मिळतात त्याच्यापेक्षा ह्या तुम्हाला खरंच थोडे युनिक आणि वेगळी डिझाईन आणि थोडं स्वतःचं फील म्हणजे कस्टमाइजचं फील देणाऱ्या साड्या आहेत. ऑर्गेन्झावर एकदम लाईट वेट आहे. हँडवर्क केलंय, बुलियन स्टिच, फ्रेंच नॉट, काथा असं वेगवेगळं वाव मिक्स केलंय सगळं थ्रेडचं वर्क. किती छान आहे हे पण. आणि अगेन हे सॉफ्ट आहे, हे महत्वाचं. असं शिअर लुक देतं त्यामुळे ते अजून छान वाटतं. अरे वा. काय किंमत आहे या साडीची? हिची 5200. 5200. बरीच व्हरायटी आहे. आम्ही तुम्हाला पटापट दाखवतोय. तुम्ही त्यांना कॉल करा जेणेकरून तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईल. प्रत्येकाचं डिझाईन वेगळं येईल. आता ह्या ऑर्गॅन्झाचं डिझाईन थोडं वेगळं आहे. ह्याचं ब्लाउज पण खूप छान येईल. याची डिझाईन म्हणजे कोयरी बुट्टी आहेत प्रॉपर आणि त्याला फुलांचे जसे बुट्टी होते मगाशी तसंच आहे. हे ऑर्गेन्झामध्येच आहे. नाईस.
हे पण एक ऑर्गॅन्झा असे लीफचे मोटिव्ह आहेत केलेले. हो, एकदम ज्यांना नाजूक हवंय अगदी. गर्लिश लुक थोडंसं अगदी नाजूक हवंय, बॉर्डर वगैरे नाही. मस्त. हे पण खूप छान आहे. याची काय किंमत जाते? या सगळ्या नियर अबाउट 4000-5000 अशा रेंज मधल्या बर. आहेत. थ्रेड वर्क केलंय हे. सो हा मटेरियल काय ऑर्गेन्झाचा आहे? पण हे सगळे ऑर्गॅन्झा चांगल्या क्वालिटीचे आहेत, सॉफ्ट आहेत. मस्त. सो हा पदर आहे कंप्लीट जो तुम्ही स्क्रीनवर पाहताय आणि कंप्लीट साडीवर पूर्ण साडीला फुलं अशी केलेली आहेत. हा फुलं आणि हे बघा बॉर्डर मात्र तुम्हाला अशा पद्धतीची असेल या साडीची. स्कॅलपिंग जसं असतं ना, बरोबर. हा तसं मस्त वाटते हे. आणि एवढे रंग आहेत, कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज जाईल. एक साडी ओपन नाही करून दाखवता येणार आता. हो, कारण की आम्हाला कमी वेळात जास्त व्हरायटी दाखवायची आहे. सी अगेन अ व्हेरी ब्युटिफुल कलर, लेमन कलरची साडी, त्याच्यावरती इतके उठावदार रंग युज केले गेलेत. हे सगळं खूप छान आहे. डिझायनिंगचे जे रंग वापरले जातात ही तुमची सगळी आयडिया असते? काही साड्यांना विवर्स करतात स्वतःहून, आणि काही साड्यांना थोडंसं इनोव्हेशन करायचं असेल तर मी सांगते की असं वापरा. मस्त. हे रंग ऍक्च्युली त्याच्यावरती थ्रेड जे काम केलंय ना त्याच्यामुळे पण साडीचं थोडा लुक छान होतो ना. मस्त. हे एक प्युअर टिश्यू मध्ये आहे. हे अगदी नाजूक काम केलंय. तुम्ही फील बघा टिश्यूचा, एकदम छान क्वालिटी, एकदम नाजूक आहे. काम केलंय तेही खूप छान केलंय. एकदम बारीक आहे, एकदम नाजूक आणि रेखीव काम म्हणतो ना ते आहे. खूप छान. आणि ऑरेंज सध्या खूप ट्रेंडिंग कलर आहे. यालाही ब्लाउज पीस येणार, तेही पूर्ण हँडवर्कचं आहे. अरे वा. याची काय किंमत आहे? हे 6500च्या आसपास आहे. बर. अगेन एक थोडा डार्क डस्की टोनची साडी हवी आहे तर तशी मिळेल. खूप छान. हे ऍक्च्युली अशा साड्या मगाशी आपण जे मल कॉटनच्या पाहत होतो त्याच्यामध्ये असे रंग मिळतात. सो ही टिश्यू मध्येच आहे, राईट? प्युअर टिश्यू मध्ये आहे. मस्त. आणि अगेन ह्याच्या कम्प्लीट पदरवरती ना तुम्हाला असे लाइनिंग दिसणार आहेत जरीचे. ब्लाउज पीस प्रत्येकाला हेवी दिलेला आहे. मस्त. हे सिल्क टिश्यू आहे. सिल्क टिश्यू थोडंसं एक साधारण, हे खूपच सॉफ्ट होतं, हे थोडंसं हार्ड राहील. हा, हे हार्ड आहे. बसेल छान, बट थोडं अगदी कॉटन सारखं सॉफ्ट नाहीये. बरोबर. खूप मस्त. आणि अगेन ह्याच्यावरती ज्या रंगाची साडी त्याच रंगाचे डार्क शेड्सचे मोती लावलेले आहे. ब्लाउज पीस याचंही तसंच येणार, हँडवर्कच. आणि याच्यामध्ये असे खूप कलर्स नाहीये. प्रत्येकाचे डिझाईन्स तुम्ही बघाल की वेगळे आहेत. असं सेम नाही. ह्याचा कलर आणि याचं डिझाईन वेगळं येईल. साडीचं मोटिव्ह वेगवेगळे येतील. बरोबर. हे पण मस्त आहे. आणि फिरते रंग आहेत. फिरते रंग. हो. लाईट वेट आहेत साड्या खूप. एक ही थोडीशी मी दाखवते, याचं ब्लाऊज आतलं दाखवते. हो. येस. किती गोड रंग आहे. मस्त. दिसाय कोणाच्याही स्किन टोनला सुटेबल असा कलर. वा. सो हे बघा, हे अशा पद्धतीचा पदर असणार आहे. आणि तुम्ही बघू शकता हे सगळं वर्क आहे. हे सगळं हँडवर्क आहे. अशी साडी मिळेल आणि त्याच्यावरचा ब्लाऊज दाखवते मी तुम्हाला. वेगळं पुन्हा काहीच करण्याची गरज नाहीये. हा त्याचा अगदी छान नेक आहे. बॅक नेक दिलेला आहे. हा डीप आहे, ब्रॉड आहे नेक. खूप प्रिटी आहे. आणि त्याचे स्लीव्स पण दाखवत आहे. हे स्लीव्स किती नाजूक आणि मस्त वाटतात. व्हेरी नाईस. काय किंमत जाते या साडीची? ही नियर अबाउट 6500. बरं. पण हे हँडवर्क केलेलं ब्लाऊज ह्याच्यासोबत मिळणार ना? सगळ्या साड्यांसोबत हँडवर्कचं ब्लाऊज येणार. सो युजली काय होतं, आपण असे वर्कवाल्या साड्या घेतो, डिझायनर साड्या, पण त्याचा ब्लाऊज शिवायचं म्हटलं तर त्याच्यासाठी वर्क करायचे वेगळे पैसे मोजावे लागतात. सो सगळंच तुम्हाला इन्क्लुडेड आहे त्याच्यात. दॅट इज अ व्हेरी गुड थिंग. हे पण एक ग्रे कलर मध्ये आहे, त्याच्यावर व्हाईट मोती आहेत. मस्त. सो ग्रे ब्लॅक अशा शेड मध्ये व्हेरी नाईस. बरेच रंग आहेत इथे त्यांनी मागे ठेवलेले आहेत. पण अजून पण व्हरायटी तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला स्टोरला भेट द्यावी लागेल किंवा त्यांना व्हॉट्सअपवर संपर्क साधावा लागेल. हे एक ग्लास ऑर्गॅन्झा आहे. शाईन असतं. येस. मस्त. खूपच सुंदर आहे. आणि ह्याचा सॉफ्टनेस किती जाणवतोय ना. सॉफ्ट एकदम ते मलाई सारखं सॉफ्ट वाटतंय. मस्त. ह्याची काय किंमत जाते या साडीची? या सगळ्याच 5,500-6च्या रेंज मध्ये आहे. बरं. त्यात कलर्स आहेत, तसेच कलर्स जस्ट दाखवतो. वा. हे बघा, ह्याच्यावरती गोल्डन मोती किंवा बीड्स यूज करण्यात आलेले आहेत. त्यात तुम्हाला लव्हेंडर कलर पण दिसेल, ज्याच्यामध्ये गोल्डन आणि व्हाईट कलरचे बीड्स यूज करण्यात आले. ते खूप छान दिसतंय. मस्त. लाईट शेड्स पण आहेत आणि डार्क शेड्स पण आहेत त्याच्यामध्ये. ग्रेट. ओ प्रिटी. हँडवर्क थ्रेडचं काम केलेलं आहे पूर्ण साडीला. मस्त. ही 3800ची रेंज आहे. 3800ची. टॅसल्स पण छान आहेत. मस्त. खूप एकदम भरीव आणि उठावदार आहे. छान आहे साडी.
असे सध्या डस्की डार्क टोन्सचा सध्या ट्रेंड असल्यासारखं आहे ना, खूप जणींना अशा साड्या हव्यात, कारण की अशा साड्या जरीकाठाच्या साड्यांमध्ये मिळत नाही मिळत. एक्झॅक्टली. मस्त. ह्याची काय किंमत आहे? ही पण 5000 आणि हे मिक्स अँड मॅचला खूप छान ऑप्शन आहे. मस्त. जेवढे थ्रेड्स आहेत तेवढ्या कलर मध्ये ब्लाउज पेअर करू शकतो. सो हे सगळं प्रीमियम रेंज आहे. सो आपण आता प्रेक्षकांना जेव्हा सुरुवातीला सांगितलं 700 स्टार्टिंग रेंज. हे जे आहे माझ्याकडे ही प्युअर रेशम आहे. प्युअर रेशम. हे 3 प्लाय रेशम आहे. ह्याचा जो थ्रेड आहे तो पण नॅचरल थ्रेड आहे पूर्ण. तुम्हाला हे आणि हे विदाउट एनी प्रोसेस्ड एक रॉ जो फील असतो ना रेशमचा सिल्कचा तो हे हँडलूम मार्क सहित येईल. याला हँडलूम मार्क आहे. ओ येस. सो हे बघा, याला इथे तुम्ही असं बघू शकता, याला प्रॉपर असा हँडलूम मार्क येणार आहे. सो असं फक्त सांगायला नाही, पण तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये हँडलूम मार्क असलेल्या साड्या इथे मिळतात आणि एकदम रॉ असा फील आहे याचा. आणि हे प्युअर रेशीम मध्ये. काय किंमत जाते याची? 9800. 9800. आणि हे जे साड्या विरतात वगैरे ना, तर याचं होत नाही, कारण हे 3 प्लाय आहे. याचा थ्रेडचं स्पिनिंग पण हाताने केलंय. जे सूत तयार होतं ते पण हाताचं आहे आणि प्लस साडी पण हातमागाची आहे. म्हणजे स्टार्ट टू एंड ही साडी फक्त हातावरच तयार झालेली आहे. हातमागावर आणि हातावरच तयार झालेली आहे. अरे वा, याला किती सुंदर. मशीनचा वापर नाहीये याच्यामध्ये. मस्त वाटते. हा खूपच सुंदर आहे. अजून एक रंग आहे याच्यामध्ये. येस, तो मी दाखवते. हा रंग खूप सुंदर दिसतोय. मस्त आहे. प्रिटी वाटतोय ना. एकदम वेगळा फील आणि खूप वेगळा फील आणि खूप वेगळा कलर आहे. मस्त. वा. सो हे बघा, तुम्ही वरून ते खालपर्यंत साडी बघू शकता. ही दिसायलाही सुंदर आहे, कोणालाही नेसायला चांगली आणि महत्वाचं लाईट वेट आहे. हातमागाची असून पण. मस्त. त्याची पण किंमत सेम जाते? सेम आहे. बरं. सो आता आपण येऊयात आपला इकॉनॉमिक रेंज कडे, जे आपण स्टार्टिंग रेंज सांगितली. त्याच्यामध्ये काय काय व्हरायटी आपल्याकडे? त्याच्यामध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. आपण बघूया. ही आहे 700 ची आपली स्टार्टिंग रेंज आहे. ओके. कॉटन सिल्क आहे. मिक्स फॅब्रिक येतं. बट कलरचे पूर्ण गॅरंटी येते की याचे कलर ब्लीड करत नाहीत. बरं. ही गिफ्टिंग साठी पण खूप छान रेंज आहे. डेली वेअर ज्यांना साड्या नेसाव्या लागतात त्यांच्यासाठी खूप छान रेंज आहे. मस्त. ह्याच्यामध्ये भरपूर कलर ऑप्शन्स आहेत. फक्त 700 ची रेंज आहे. छान आहे ही साडी. कलर ऑप्शन्स आहेत सर्व. सो हे बघा, हे इथे एवढे कलर ऑप्शन्स आहेत. तुम्हाला ब्राऊन, ऑरेंज, ग्रीन, रेड, नेव्ही ब्ल्यू, स्काय ब्ल्यू, त्याचसोबत येलो, खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. व्हॉट एल्स? पुढे एक रेंज आहे अजून 750 ची. इकतचं डिझाईन दिलंय. इकत आहे बॉर्डरला आणि जूटचा पदर आहे. ओ नाईस. सॉफ्ट आहे, लाईट वेट आहे अगदी. मस्त. आणि हे रॉ सिल्कचं हे आहे का पदर? हो, रॉ मध्ये आहे तो पदर. वा, सही वाटतंय. खूपच सुंदर आणि डिसेंट साडी आहे. ऑफिसला जे जाणार आहेत ना, आता ऑफिसमध्ये फंक्शन होत राहतात छोटे मोठे, समजा गुढीपाडवा सेलिब्रेशन आहे किंवा तर अजून कोणता वेगळा सेलिब्रेशन आहे, तेव्हा नेसून जायला सुंदर आहे. किती रेंज आहे याची? 750. 750. 750. सो हे पण हातमागावरचे आहेत की कसं काय? नाही, हे पॉवरलूमचे. हे पॉवरलूमचे. हे पॉवरलूमचे आहे. ओके. ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत. नाईस. ह्याच्यात हे असे तुम्हाला पदर जो आहे आणि साडीचं जी बॉडी आहे त्याच्यावरती कलर मात्र वेगवेगळे असणार आहेत. मस्त. अजून एक रेंज आहे यामध्ये. ही 1300 ची रेंज आहे. 1300. हे पण फंक्शन साठी खूप छान आहेत ऑप्शन्स. वा, किती सुंदर वाटते ना. ब्राईट आणि छान कलर. मस्त सुंदर कलर आहे आणि अगेन लाईट वेट आहे. सो त्यामुळे उन्हाळ्यातल्या फंक्शन साठी वगैरे नेसून जायला खूप छान आहे. हा मटेरियल काय असेल? हे पण मिक्स असतं, कॉटन आणि स्लबचं मिक्स असतं. बरं. पण बसते छान चापून, ही फुलत वगैरे नाही. मस्त. आणि साड्यांची लांबी रुंदी भरपूर आहे अगदी. ग्रेट. आणि हे सगळ्या साड्या ब्लाउज पीस सोबत? सगळ्या साड्या ब्लाउज पीस सोबत आहे. मल कॉटन सोडलं तर बाकी सगळ्याच ब्लाउज पीस सोबत आहे. ह्यातले कलर्स आहेत का? तिथे कलर्स आहेत. हो. सो हे बघा, हे असे कलर्स आहेत. हा कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे. येलो विथ पिंक, हा कॉम्बिनेशन किती मस्त वाटतोय. सो अगेन थोडा मस्टर्ड विथ ब्ल्यू, मजेंडा विथ ग्रीन. सो खूप सुंदर कलर ऑप्शन्स आहेत. तुम्ही इथे आला तर तुम्हाला ते नक्कीच बघता येतील. अजून काही आहे आपल्याकडे? अजूनही आहे. हे पॅच वर्क, जे ऍप्लिक किंवा पॅच वर्क म्हणतात. ओ येस. त्याच्यामध्ये आहेत या मल्टी कलरच्या फॅब्रिकचं पॅच वर्क केलेलं आहे त्याला. अरे वा. सो हे पॅच आहेत ना, हे प्रॉपर स्टिच्ड आहेत ना त्यावर? आहेत. हो. मस्त. पण 1300 ची रेंज आहे. 1300 ची. ह्याचे पदरचे जे गोंडे आहेत ते किती सुंदर आणि कमाल दिसत आहेत. एकदम हेवी आहेत, नाजूक नाही आहेत. सुंदर.
छान. आणि याच्यावरती इतके वेगवेगळे ब्लाऊज आपण स्टाईल करू शकतो ना, खूप सुंदर. ह्याच्यात कलर्स आहेत, कलर्स आहेत. सी अगेन त्याच्यामध्ये हे एवढे कलर ऑप्शन्स आहेत, रेड, त्यासोबत तुम्हाला लाईट कलर्स हवेत तर लाईट कलर्स पण अवेलेबल आहेत. बरं मंडळी, आपण सोनल ताई यांच्याकडे इंडियन वीव्स या ब्रँडला भेट दिली आणि त्यांच्याकडे असलेल्या साड्यांचं कलेक्शन, ब्लाऊजचं कलेक्शन पाहिलं. पण आता शॉपिंग, बऱ्याच जणांना समजा संगमनेरला येणं शक्य नसेल, तर मग आपण ऑनलाईन कुठे कुठे अवेलेबल आहोत? आपण ऑनलाईन व्हॉट्सअपला आहोत, इंस्टाग्रामला आहोत. ग्रेट. तर त्यांचा व्हॉट्सअप नंबर आणि इंस्टाग्रामवरचं जे हँडल आहे ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, त्यावर संपर्क साधू शकता. बरं, आपलं शिपिंग कसं आहे? म्हणजे आपण फक्त महाराष्ट्रात देतोय, ऑल ओव्हर इंडिया देतोय, कसं? आपण ऑल ओव्हर इंडिया, जे आपले तुमचे जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी आपण या व्हिडिओत मी सांगतेय की आपण ऑल ओव्हर इंडिया शिपिंग फ्री करणार आहोत. क्या बात है. आणि जे अब्रॉड असतील त्यांना शिपिंग चार्जेस पे करावे लागतील. ग्रेट. तर मंडळी, ह्या व्हिडिओचा लाभ घ्या. तुम्हाला जो नंबर स्क्रीनवर दिसतोय त्या नंबरवरती हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जी साडी आवडली आहे त्याचा स्क्रीनशॉट शेअर करा, जेणेकरून तुम्हाला साडी घेतल्यानंतर शिपिंग फ्री मिळू शकते. बरं, इथून किती अमाऊंटची खरेदी करणं अपेक्षित आहे? बऱ्याच जणांचं असं असतं ना की आमच्या इथून 1000 रुपयाची खरेदी केली तरच आम्ही ऑनलाईन ऑर्डर्स घेतो किंवा काय, असं काही आपल्याकडे नाहीये. माझ्याकडे 700 पासून स्टार्टिंग आहे. तुम्ही अगदी 700 ची साडी घेतली तरी पण आपल्या व्ह्युअर्ससाठी शिपिंग ऑल ओव्हर इंडिया फ्री असणार आहे. क्या बात है. बघा, अजून काय हवंय तुम्हाला? सो मस्त कलेक्शन आहे, स्वस्त मस्त दरात सगळ्या वस्तू मिळतायत. सो नक्कीच त्यांना कनेक्ट करा. बरं, येऊयात आता मुद्द्यावर. आपण आहोत संगमनेरमध्ये आणि संगमनेरमध्ये हा माझा पहिला व्हिडिओ मी करते. थँक्स टू यू की तुम्ही मला ही ऑपॉर्च्युनिटी इथे येण्याची आणि माझ्या प्रेक्षकांना इतकी छान व्हरायटी मला दाखवता आली त्याबद्दल. तर मंडळी, संगमनेरमध्ये मी आहे सध्या आणि कुठे यायचे खरेदीला ते सांगते. संगमनेरचा जो बस डेपो आहे किंवा बस स्टँड म्हणतो, तिथून 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्स वरती सोनल ताईंचा इंडियन वीव्स हा ब्रँडचा बुटीक तुम्हाला बघायला मिळेल. या एरियाला मेहरमळा असं म्हणतात, बरोबर? मेहरमळा असं म्हणतात. दुसरा महत्वाचा लँडमार्क द्यायचा झाला तर युनिकॉर्न प्लाझा, त्याच्याच अगदी जवळ आहे इंडियन वीव्स. महत्वाचं सांगते, जर तुम्हाला गुगल मॅप्स वापरता येत असतील किंवा तर तुम्ही शिर्डीला कधी दर्शनाला आला असाल किंवा तर जवळपासच्या एरियामधनं तुम्ही पास होत असाल, तर तुम्हाला यांचं लोकेशन जर हवंय तर गुगल मॅप्सचं लोकेशन युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतेय, त्याच्यावरती क्लिक करा. इझिली गुगल मॅप्स ओपन होईल आणि तुम्हाला यांचं लोकेशन सापडू शकतंय. बरं ताई, इथे खरेदीला यायचं असेल तर टायमिंग काय आहे स्टोअरचं आणि वर्किंग डेज काय आहेत? टायमिंग असा सकाळी 11 पासून संध्याकाळी 8 पर्यंत आहे. ओके. आणि वर्किंग डे सोमवार ते रविवार सगळे दिवस आहोत? संडे ऑफ आहे. संडे क्लोज्ड असतं. सो मंडे टू सॅटर्डे तुम्ही इथे खरेदीला येऊ शकता. असं तुम्ही प्रायर फोन करून आलात तर मी संडेला पण अवेलेबल होऊ शकते. ग्रेट. म्हणजे इन केस तुम्हाला यायचं असेल आणि तुम्ही लांबून येताय तर मी तर पर्सनली सजेस्ट करीन की कधीही तुम्ही कनेक्ट करा, फोन करा, अपॉइंटमेंट घ्या आणि मग खरेदीला या, जेणेकरून तुम्हाला निवांत खरेदी करता येईल. बरं मंडळी, सोनल ताई या एक्झिबिशन सुद्धा करतात. सो तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आम्हाला संगमनेरला यायला जमत नाहीये पण आम्हाला तुम्हाला भेटून खरेदी करायची आहे, तर तुम्ही त्यांच्या एक्झिबिशनला भेट देऊ शकता. त्यांचं अपकमिंग एक्झिबिशन असणार आहे कुठे? दादरमध्ये, राईट? सो मुंबईकरांसाठी खुशखबर आहे, पुणेकरांसाठी पण आहे की तुम्ही नक्की या दादरच्या त्यांच्या एक्झिबिशनला भेट द्यायला. तारीख सांगून द्या, स्टॉल नंबर काय असणार आहे आणि कुठे असणार आहे ते सांगा. माझं अपकमिंग एक्झिबिशन आहे दादरमध्ये स्काउट पेव्हिलियन हॉलला, जे आहे शिवाजी पार्कला. ओके. आणि वेस्टला. बरं, तारीख असणार आहे 4, 5 आणि 6 एप्रिल. 4, 5, 6 एप्रिल 2025 ला. आणि आपला स्टॉल नंबर काय असेल? C2. ग्रेट. तर मंडळी, इंडियन वीव्स तुम्हाला ब्रँड तर दिसून जाईल. सोनल ताईला तुम्ही इतका पूर्ण व्हिडिओ मध्ये पाहिलंय तर तुम्ही नक्की जाऊन त्यांना ओळखू शकता आणि तिथे खरेदी करू शकता. तर थँक्यू सो मच वन्स अगेन. मंडळी, तुम्हाला कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.